यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा। कॅन्सरशी लढा देण्यासाठी तसेच केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांसाठी नवी मुंबईच्या खारघर येथील मेडिकल हॉस्पिटलने सुरक्षित आणि उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासाठी केमो डे केअर वॉर्ड सुरू केला आहे। या नवीन सुविधेमध्ये एकाच वेळी 15 रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकतात आणि त्यात अत्याधुनिक उपकरणाचा समावेश आहे। तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी उपचार दिले जाणार आहेत। मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या हस्ते या प्रभागाचे उद्घाटन करण्यात आले। केमोथेरपी हा कर्करोगाच्या उपचाराचा आधारस्तंभ आहे। बहुसंख्य रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेणे आणि त्यानंतर घरी परतणे हा प्रवास खूप त्रासदायक ठरतो। या प्रक्रियेमुळे त्यात अनेकदा थकल्यासारखे वाटते। म्हणूनच नवी मुंबईतील मेडिकल हॉस्पिटलने रुग्णांना केमोथेरपीचा उपचार घेण्यासाठी आणि त्याच दिवशी घरी परतण्यासाठी केमो डे केअर वॉर्डची स्थापना करण्याचा एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे। नमस्कार सर्व पत्रकार बंधू भगिनींना आणि उपस्थित मेडिकल हॉस्पिटलचे सर्वच प्रशासनातील उपस्थित सगळे मान्यवर डॉक्टर्स असतील, आमच्या शिवसेना वैद्यकीय मतदारसंघाचे सगळे वैद्यकीय सहाय्यक पदाधिकारी, सर्वांनाच गणेशोत्सवाच्या मी सुरुवातीलाच मनपूर्वक शुभेच्छा देतो। काही तासांमध्ये आपण श्री गणरायाचं आगमन प्रत्येकाच्या घरी होणार आहे आणि याचंच औचित्य साधत खरं तर मला वाटतं आज मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं कॅन्सरच्या रुग्णांच्यासाठी विशेषतः केमोथेरपी ज्यांना घ्यावी लागते अशांच्यासाठी स्वतंत्र अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन आज ठेवलं होतं। यासाठी मला त्यांनी आवर्जून निमंत्रित केलं होतं, बद्दल मी मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे देखील आभार व्यक्त करतो। आज आपण पाहिलं असेल की 15 बेडच्या सुसज्ज अशा केमोथेरपी वॉर्डचं उद्घाटन या मेडिकल हॉस्पिटलमध्ये झालेलं आहे। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहात आपण की जेव्हा कॅन्सरसारखा एक दुर्धर आजार जडतो त्यावेळी सर्जरीच्या अगोदर केमोथेरपी असेल, रेडिएशन असेल, या सगळ्या उपचार पद्धती आहेत आणि केमोथेरपी ही अशी उपचार पद्धती आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने डायलिसिस असते 4-5 तास हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जावं लागतं आणि डायलिसिसच्या मशीनच्या द्वारे डायलिसिस घ्यावं लागतं। त्याच पद्धतीनं केमोथेरपीची प्रक्रिया आहे। केमोथेरपीच्या प्रक्रियेमध्ये देखील अशाच पद्धतीनं हॉस्पिटलमध्ये यावं लागतं। 3-4 तास सलाईनच्या द्वारे ते केमोथेरपीची जी प्रक्रिया आहे ती सलाईनद्वारे त्या ठिकाणी पेशंटला दिली जाते, केली जाते आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला आवर्जून या ठिकाणी आनंदानं सांगावंसं वाटतं की केमोकॅप नावाची नवी सिस्टीम मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या सगळ्या रुग्णांना मोफत उपलब्ध करून देणार आहेत। आपण सगळेजण बघत असाल केमोथेरपीच्या प्रक्रियेनंतर चेहरा विद्रूप होतो कारण शरीरावरचे केस सगळे गळून पडतात। अनेक वेळेला अनेक मोठ्या म्हणजे स्टार्स लोकांचे देखील आपण फोटोग्राफ्स पाहिले असतील, क्रिकेटपटूंचे फोटोग्राफ्स पाहिले असतील। लेटेस्ट उदाहरण द्यायचं म्हटलं तर युवराज सिंग असतील, अभिनेत्रीमध्ये सोनाली बेंद्रे असतील, त्यांचे देखील फोटो त्यांनी सोशल मीडियाच्या वरून टाकले होते। होते मात्र या आधुनिक उपचार पद्धतीमध्ये केमोथेरपीच्या दरम्यान वापरण्यात येणारे ज्यामुळे त्या संबंधित रुग्णांचे केस गळणार नाहीयेत। मला वाटतं कॅन्सरच्या या उपचार पद्धतीमध्ये सर्वात महत्त्वाचं असतं की त्या माणसाचं म्हणजे मानसिक खच्चीकरण होतंच, पण चेहरा विद्रूप झाल्यानंतर आणखी मानसिक खच्चीकरण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये होतं आणि म्हणून मला वाटतं खूप सकारात्मक बाब या मेडिकल हॉस्पिटल प्रशासनानं या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे। माझं तर या ठिकाणी आव्हान आहे, ज्या ठिकाणी कॅन्सरवर केमोथेरपीचे उपचार दिले जातात त्या सगळ्या रुग्णालयांना आव्हान आहे। खूप महागडी आहे ती केमोकॅप असंही नाही आहे। मला वाटतं 1 लाखामध्ये त्यात 4 केमोकॅप उपलब्ध होतात। तर सगळ्याच रुग्णालयांनी अशा पद्धतीच्या केमोकॅप खरेदी केल्या ज्या ठिकाणी कॅन्सरवरचे केमोथेरपीचे उपचार केले जातात त्या ठिकाणी आणि केमोथेरपीच्या दरम्यान जर या केमोकॅप जर आपण वापरायला दिल्या तर मला वाटतं इथे आणता येईल का जर केमोकॅप दाखवला आपल्याला माध्यमकर्मींना, मला असं वाटतं खूप चांगल्या पद्धतीचे उपचार या सगळ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना मिळतील आणि त्यांना देखील एक खूप चांगल्या पद्धतीचा दिलासा मिळू शकेल
म्हणून या हॉस्पिटल प्रशासनाचे आमचे माताप्रसाद सर असतील, डॉक्टर डोनाल्ड सर असतील, मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचे सगळेच सहकारी असतील, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. कारण दिवसेंदिवस कॅन्सरचे पेशंट्स वाढत चाललेले आहेत. दुर्दैवानं लहान मुलांमध्ये देखील कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना पाहायला मिळते. या सगळ्या पार्श्वभूमीवर कॅन्सरवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची संख्या किंवा हॉस्पिटलची संख्या 14 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये तुलनेनं खूप कमी आहे. आणि म्हणून अशा केमोथेरपीच्या वॉर्डचं, डे केअर सेंटरचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये चांगल्या पद्धतीनं गोरगरीब सगळ्या रुग्णांना सुविधा मिळेल ही आशा देखील व्यक्त करतो. आणि शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे सगळे कॅन्सर पेशंट मेडिकल हॉस्पिटलमध्ये केमोथेरपीवर उपचार घेणार आहेत, त्यांना आपण मुख्यमंत्री सहायता निधीतून आपण 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देखील केमोथेरपी असेल किंवा रेडिएशन असेल या उपचार पद्धतीमध्ये करत आहोत. कॅन्सरची सर्जरी असेल तर तब्बल 1,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य आपण या योजनेच्या माध्यमातून करत आहोत. आणि मी जी माहिती घेतली त्यानुसार मेडिकल हॉस्पिटलमध्ये अगदी लहान बच्चू जे आहेत, जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत, अशांच्यासाठी कॉक्लिअर इम्प्लांट सर्जरी केली जाते. त्यासोबत किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट असेल, लंग ट्रान्सप्लांट असेल, अशा पद्धतीच्या ज्या महागड्या शस्त्रक्रिया आहेत, त्या गुंतागुंतीच्या अवघड शस्त्रक्रिया समजल्या जातात, त्या देखील या हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. आणि या सगळ्या शस्त्रक्रियांच्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रत्येक म्हणजे अवयव प्रत्यारोपण सर्जरी आपण ज्याला म्हणतो, ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया, यांच्यासाठी आपण तब्बल 2,00,000 रुपयांचं अर्थसहाय्य त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये करत आहोत. वाढीव अर्थसहाय्य देखील या ठिकाणी आपण करत आहोत. आणि म्हणून याचा देखील लाभ, या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी घ्यावा, हे विनम्र आव्हान देखील या निमित्ताने मी आवर्जून करतो. आमचे सगळे वैद्यकीय सहाय्यक प्रमोद सामंत या ठिकाणी आहेत, प्रथमेश जे आहेत, आमचे मिलिंद शिंदे साहेब पण या ठिकाणी आलेले आहेत, ते देखील या सगळ्या गरजू रुग्णांना मदत करून देण्यासाठी सदैव तत्पर असतात. या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील माझं सांगणं आहे, कोणीही आपल्या आजूबाजूचा गरजू रुग्ण असेल त्याला आवर्जून आपण या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा लाभ घेऊन त्याचे प्राण वाचवण्यासाठी जास्तीत जास्त योगदान द्यायला हवं. मला असं वाटतं ही एक खूप मोठी उपलब्धी आणि खूप चांगली गोष्ट आज या खारघर आणि नवी मुंबई परिसरामध्ये सुरुवात झाली आहे की केमोथेरपीचा स्वतंत्र वॉर्ड सुरू झालेला आहे. मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या रुग्णांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलला जावं लागायचं किंवा लांब लांब ठिकाणी जावं लागायचं केमोथेरपीची ही सगळी ट्रीटमेंट घेण्यासाठी, त्यांना आता जवळच्या जवळ या परिसरामध्ये ट्रीटमेंट मिळेल. पुन्हा एकदा मी मेडिकल हॉस्पिटल प्रशासनाचं या सगळ्या योजनेबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो. यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.